कार्यक्रमामध्ये खास प्रमुख पाहुणे या कॉलेजचे विकासासाठी बोलवले आहेत। तसेच प्रथमतः मी प्रकाश चोरगे मोठे बिल्डर देखील मानले जातात असे प्रमुख पाहुणे प्रकाश चोरगे यांना मी इथं आमंत्रित करतो। प्लीज प्रकाश चोरगे यांचं टाळ्याने सगळ्यांनी अजय मास्टर बसून घ्या, आपल्याला त्यांच्यासाठी बोलायचं आहे, बसून घ्या तुम्ही। नंतर आता आपल्या इथं सोलूनवाडी गावच्या सरपंच बाई त्यांनी आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांनी घर बसवलेलं आहे। अशी त्या रेणुका सोलम त्यांचं इथे मी आमंत्रित करतो। रेणुका सोलम बसून घ्या। तर आज आपल्या कॉलेजच्या प्रश्नासाठी पहिला प्रश्न तुम्हाला मी विचारतो। सर तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो। हा पहिला प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे। तुम्ही पाण्याबद्दल काय सांगू शकाल? मला पाणी नको का? पाणी तुम्हाला नाही, कॉलेजला नको का पाणी? नको कशाला पाणी का? पाणी बुडेल ना। असं बुडेल नाही, पाणी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पाणी नको का? पाणी हा विद्यार्थ्यांना भेटलाच पाहिजे। पाणी हा गडूलाचं पाणी कशाला जीवनाला आपल्याला आवश्यक आहे। पाणी भेटलाच पाहिजे, पाणी भेटलं पाहिजे। पाणी आमच्या संस्थेने मदत केली आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही एक माठ देणार आहोत। चुकीचं आहे, विद्यार्थ्यांना माठ बोलतोय। माठ बोलूया चुकीचं आहे। आमचा लाईव्ह चालू आहे, घरी सगळे बघताय, तुमचे बायको सगळे बघताय, लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे। हा तुम्हाला बोलायचं आहे, बोला, चांगले बोला, चांगले विचार मांडता तुमचे। हा लाईव्ह चालू आहे, सगळे घरी बघताय। माझ्या घरी बायको बघत असेल, बायको पण तुमची बघते। हा बरोबर आहे। तिला मी सांगू इच्छितो, आजकाल तू जेवण करू नको। इथं मोठी माणसं बैठली आहेत, त्यांच्यासोबत मी आता जेवून ये, तू जेवून घे, पोरा बाळांना झोपव। मी आता बाईच्या गाडीमध्ये विद्यार्थ्यांसाठी बोला काहीतरी विषय ते माणूस सांगितलं जाऊ द्या। आपण आता दुसऱ्या प्रश्न मिळवूया। बोला मॅडम, तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही मुलांसाठी काय करा? मी माझ्या मुलासाठी चैन घेणार आहे, मी त्याच्या लग्नासाठी आणि पुढच्याच वेळेस त्याला गाडी घेणार आहे। हो काय? म्हणतात नाव टाका वरटेक बघते त्या रागाने वरटेक मला वागाने आपण त्यांच्याकडे वागाने वरटेक नको मार। असं नाही, आपल्याला करायचं नाही, व्यवस्थित विद्यार्थ्यांसाठी बोलायचं आहे काहीतरी। विद्यार्थ्यांनी काय म्हणा तुम्ही? हा, आमच्या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी टॅब देणार आहे। आमची संस्था त्याच्यामध्ये बौद्धिक खेळ आहे, कॅन्डी क्रश, तीनबत्ती, हे रम्मी, हे विकासासाठी ठीक आहे तो मुलांसाठी। पण मुलं फालतू राहायला लागेल मुलांना। बरोबर आहे, खेळायला पाहिजे पोरांना, कसे खेळायला पाहिजे, खेळलं कसं पाहिजे, वागतील तर शिकतील पोरा। एक गेम आहे, ते 3 प्रति गेम, तुम्हाला माहिती आहे का? मला बोलायचं नाही। बघा, असं राजकारणी लोक यांचा कसं विकास होणार? असं जर त्याला गेलं तर कॉलेजचा विकास, नंतरचा विकास आहे ना। असं राजकारणी लोक काही असे असतात की स्वतःच बघत असतात, दुसऱ्यांचं काही फक्त ते इलेक्शन तेवढ्या पुरतच त्यांचं असते, नंतर मग ते आहे स्वतःवरचं असतात, ते असं आहे ते। म्हणून तुम्हाला सांगतोय की आता जे राजकारण आहे त्याच्यापेक्षा अलग काहीतरी झालं पाहिजे, अलग काहीतरी डिफरंट काहीतरी झालं पाहिजे। त्यात मी तुम्हाला सांगतो की आता ह्यांना झोडपले पाहिजे, काहीतरी केले पाहिजे।